धुळे जिल्ह्यातील अतिक्रमण कारवाईवर पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया। अतिक्रमण कारवाईत गरिबांवर अन्याय होणार नाही, पालकमंत्री जयकुमार रावल। धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला। अतिक्रमण काढताना कोणताही गरिबाला उद्ध्वस्त केलं जाणार नाही अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री रावल म्हणाले की राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांना अन्न, वस्त्र आणि निवारा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे। त्यामुळे नाल्यांवरील, रस्त्यांवरील किंवा विविध विकास कामांचा अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवणं आवश्यक असले तरी त्याआधी संबंधित गरीब नागरिकांची पर्यायी व्यवस्था करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। ते पुढे म्हणाले की अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ नये यासाठी आपण स्वतः जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देणार आहोत। गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचं नुकसान टाळूनच प्रशासनाने कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले। धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना पालकमंत्री रावल यांच्या या भूमिकेमुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई करावी अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। जिल्ह्यामध्ये कुठल्याही माणसावर अन्याय होणार नाही। तो सगळा आपल्या देशाचा नागरिक, आपल्या जवळचा आहे, प्रेमाचा आहे, हक्काचा आहे आणि प्रत्येकाला अन्न, निवारा, वस्त्र देण्याचं काम हे सरकार म्हणून सातत्याने या महायुतीच्या सरकारने आपण केलेलंच आहे। आणि मग अतिक्रमण असेल आणि नाल्याला अडचण येत असेल तर ते जरूर अतिक्रमण काढलं पाहिजे, परंतु एखाद्या गरिबाला उद्ध्वस्त करता कामा नये, त्याला पर्याय व्यवस्था देखील दिली गेली पाहिजे, हे देखील याची खबरदारी घेण्यात येईल। आणि असं काय आढळत असेल तर मी जिल्हा प्रशासनाशी बोलून त्याच्यावर ताबडतोब उपाययोजना करण्यास सूचना देतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।